नमस्कार, मोताळा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 3 कोटींचा खर्च येतो। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड स्पष्टच बोलले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता सोप्या राहिल्या नाहीत। 3 कोटीपर्यंत खर्च येतो। काही ठिकाणी तर एका व्यक्तीकडून 100 बोकड असे खळबळजनक वक्तव्य बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे। मतदारसंघातील बुलढाणा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलतानाचे विधान आहे, जे सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे। आम्ही भाजपा शिवसेना युतीसाठी प्राधान्य देणार, मात्र ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आमदार संजय गायकवाड यांचे विधान। लोकसभा विधानसभेला आपण युती करतो, मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आपण त्यांना वाऱ्यावर सोडतो। त्याने पैसे खर्च करून मातीत जायचं का? आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही सोप्या राहिल्या नाहीत, अशी खंत संजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे। आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार। आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो, आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो। त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्या? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका घरातून। इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो। आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल, जे मलकापूरचं ठरल, जे खामगावचं ठरल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत।